वहिनी, हा? घरात कसली मीटिंग आहे का? हो अगं, कसली म्हणजे मला पण नेमकं माहित नाही, खरं आत्ताच कळलंय बघ. भाऊजींनीच बोलवलंय म्हणे मीटिंगला. धैर्यांनी हो. धैर्यांनी मीटिंग बोलवलीये आणि मला काही बोलले कसं नाही ते. मी आलेच जरा. हो. आई, कसला भारी प्लॅन केलायस ग. होय, असा प्लॅन तुला सुचला तरी कसा? काय करू, तुम्ही तुमची डोकी चालवत नाही म्हटल्यावर मला माझं डोकं चालवावंच लागलं ना. असं आत्ता आपला जो काही प्लॅन ठरलाय त्यात मात्र मला कुठलीही चूक नकोय. ही चौघं मिळून काय बोलत असतील असं? काय काम आहे तुझं? आई, ते बाहेर शिक्षण मंडळाची माणसं आलीत. बसायला सांगा त्यांना आणि चहा पाण्याचं बघा का. आता आम्ही 2 जणांनी तिथं येऊन करायचं. येतोय म्हणून सांगा त्यांना. तर जावा ना. यांचं काय चाललं असेल आत? परत हवीच्या विरोधात काही प्लॅनिंग सुरू नसेल ना? असंही दुसरं कुठं काम आहे त्यांना काही. मला मला लगेच सावीलाही सांगायला पाहिजे. हा, सावीला सांगायलाच पाहिजे. साव्या गहिनी, आवते ना, मी जरा धैर्यांना सांगून येते. त्या अधिकारी त्यांची वाट बघत बसलेत. आलेच मी. थांबा. आई, नीता आणि अवंती वहिनी ना सावीच्या चमच्या आहेत. काही जरी झालं ना तरी ह्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. या कधी पण आपला घात करू शकतात. होय. त्या दोघींवर बारीक लक्ष ठेवा. काय आता तुम्ही दोघे जा आणि अधिकाऱ्यांबरोबर बोलत बसा. आणि इरा, तुला सांगितलेल्या कामाला सुरुवात कर. माझं एक छोटंसं काम आहे, ते करून मी आलेच. तयार आहेस ना? आपल्या प्लॅन मधल्या महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होते. यात मला कुठलीही चूक किंवा गडबड नकोय. धैर्य, ते
दात काय काढतेस? त्यापेक्षा येऊन जरा मदत कर माझी. काय कर म्हणाला? मदत कर. ऐकून आलं. काय कर म्हणाला? ते कान खराब झालेत काय तुझे? मदत कर म्हणतोय. अच्छा, म्हणजे सावी जरा माझी मदत करते का असं म्हणायचंय का तुम्हाला? राहू दे, काही गरज नाही. धैर्य, आओ सावकाश जरा. कशाला एवढा हट्टीपणा करताय? सांगा, करू का मदत? नाही जमणार तुम्हाला एका हातानं. करू का मदत? हा, बघा धैर्य, ते सगळे वाट बघत बसलेत तुमची. परत तुम्हाला उशीर होईल. सांगा की करू का मदत? म्हणजे अहो जरा असं प्रेमानं सांगा ना. सावी, प्लीज माझी मदत करशील का ग? काय? बोला 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 बोला. सावी, प्लीज माझी मदत करशील का? हा, ऐकून नाही आलं मला. काय? परत बोला. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. मुजुमदारांकडून तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नाही काय फक्त चहा होय? बिस्किट घ्या की. अवंती, बिस्किट दे की. नाही नाही, त्यांनी विचारलेलं होतं आम्हाला, आम्हीच नको म्हणून सांगितलं. बाय द वे, धैर्य मुजुमदारांची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. नाही म्हणजे आहे, बरी आहे, चांगली आहे म्हणून तर मीटिंग बोलवली आहे ना. पण धैर्य सर येत आहेत ना खाली? हा, म्हणजे काय, येतोय ना, रेडी होतोय. मी त्यांना सांगून येऊ का? आलेच. तुला कोणी जायला सांगितलं का? अगं म्हणजे जायची काय गरज आहे? हा, धैर्य तयार होत असेल ना. मीटिंगची वेळ त्याला पण माहिती आहे, येईल की तो. आणि ती सावी पण आहे ना त्याच्या बरोबर, ती घेऊन येईल त्याला. होय, जरा आपल्या कामाचं बघा. या, तुम्ही घ्या चहा. सावी, प्लीज माझी मदत करशील का? नक्की ना? नाही म्हणजे आता जा, नको करू. द्या. रात तर नुसता नाकावर असतो तुमच्या. चिडकू फुटले. धैर्य, अहो तुम्हाला एवढा त्रास होतोय, कशाला उगाच मीटिंग बोलवायची? ही वेळ तुमची आराम करायची, काम करायची नाही. ही वेळ कसली आहे ना मला चांगलंच माहितीये. एकतर कंटाळा आला इथं बसून बसून. तसंही तुमची कामं करायला तुम्ही सगळे बाहेर जाताच आहे की. हे आपलं आहे एकटाच इथं बसून. आणि ह्या आजारपणाच्या नादात कितीतरी महत्वाची कामं तशीच पेंडिंग राहिलीत, ती सुद्धा पूर्ण करायची. अहो पण तरी सुद्धा हे बघ, तू तुझं काम कर, मला शिकवायची गरज नाही. धैर्य, अहो तुमची काळजी वाटते म्हणून बोलते. तुझी काळजी तुझ्याकडेच ठेव. मदत करणार आहे का नाही ते सांग. चिडू नका, करते मग. द्या हात, द्या हळू.
दुसरा आहे. थांबा एक मिनिट. थांब मी करतो. अहो अहो थांबा तर मी मदत करते ना तुम्ही. अहो असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. हॅलो, मी अंगद. सावी मॅडमना भेटायला आलोय. ए तुझी ही सगळी नाटक आहे ना आज जाऊन कर, माझ्या समोर नको. हं? मला चांगलंच माहिती आहे तू कोण आहेस आणि कशासाठी आलायस ते. चल. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा ना. सॉरी हा, थोडं वाट बघावी लागली तुम्हाला. पण खरं सांगू का, आमच्या धैर्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला तर माहिती आहे धैर्य आजारी आहे आणि आजारपणामुळे तो काही काम पण नाही करू शकत. तेच त्याला आवडत नाहीये म्हणून मीटिंग घरी बोलवली. आणि आजारपणामुळे कसं थोडा थकवा आहे त्याला, औषधही चालू आहेत ना, त्यामुळे थोडीशी गुंगी असते म्हणून थोडा वेळ लागतोय, पण येईल तो इतक्यात. नमस्कार. नमस्कार. कोणाला भेटायचं आपल्याला? मी अंगद निमकर. मी सावी मॅडम सोबत काम करतो. ऍक्च्युली माझ्या कामासाठी मला धैर्य सरांची मदत हवी होती, म्हणून मी सावी मॅडमना भेटायला. हो का? सावी तसं काही आम्हाला बोलली नाहीये, पण बोलवते तिला. इरा, हे पण आत्ताच अडकायचं होतं का? आत्ता कुठं? आपण तर कधीच अडकलोय, ते पण जन्मभरासाठी. हे तर साधं अडकणे, याच्यावर कशाला वैतागते? ए
तुझे फालतू डायलॉग ऐकायचे नाही मला आधी याच्यातनं सोडव. जरा कुठं अडकले नाही ना की लगेच तुम्हाला बाहेर पडायचं असतं. अहो कधी कधी असं गुंतण्यात पण ना वेगळीच गंमत असते. ही तुझी गंमत ना तुझ्याकडेच ठेव. मला आधी यातनं बाहेर काढ, उशीर होतो. बरं बरं काढते, चिडू नका. काय चाललंय हे सगळं? हे पण काढून टाक, नाही घालायचंय मला. बरं थांबा एक मिनिट, आरामात. सावकाश सावकाश. धैर्य, काय चाललंय हे सगळं? काय चाललंय म्हणजे? नवरा बायकोच्या रूम मध्ये नॉक करून यायचं असतं, एवढं पण कळत नाही का ग तुला? ए, तुझं तोंड बघण्यात ना मला काहीच इंटरेस्ट नाहीये, समजलं का? ते तुला खाली भेटायला कोणीतरी अंगद आलाय म्हणून आत्यांनी मला पाठवलं तुला बोलवायला. अंगद इथं आलाय? कशाला आला असेल? धैर्य, धैर्य, हो धैर्य, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? काय चाललंय ना तिचं तिलाच माहित. तुम्ही बस. अभि मॅडम, थँक गॉड तुम्ही भेटलात. मी तुम्हाला काय सांगू, मी खूप मोठ्या अडचणीत अडकलोय हो. तुम्ही ना प्लीज मला ना. मॅडम 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 काय चाललंय सगळं? कोण आहे हा आणि तुझा आणि याचा काय संबंध? एक्सक्यूज मी मॅडम, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. ॲक्च्युली सावी मॅडम आणि मी माझ्या एका हॉटेलच्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत होतो. सगळं सुरळीत चालू होतं, पण काल अचानक मला फायनान्सरचा फोन आला आणि त्याने बॅकआउट केलं. माझा सगळा फायनान्स थांबला. आणि अशा सिच्युएशनमध्ये मला धैर्य सर मदत करू शकतात म्हणून मी इथे आलो. सावी मॅडम प्लीज धैर्य सरांना बोलवता का? मला भेटायचं त्यांना. अंगद, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, धैर्य तुमची कुठलीच मदत नाही करू शकत. तरी पण तुम्ही घरापर्यंत का आलात? कारण मी अडचणीत आहे मॅडम. मला मदतीची गरज आहे म्हणून मी इकडे आलो. प्लीज माझे शेवटचे होप्स आहेत, मला धैर्य सरांना भेटू द्या प्लीज प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. हे बघा अंगद, धैर्य आधीच खूप आजारी आहे आणि मला त्यांना अशा कुठल्याच सिच्युएशन मध्ये टाकायचं नाहीये जेणेकरून त्यांना त्रास होईल. अहो पण आय एम सॉरी, पण या तुम्ही. धैर्य तुम्हाला नाही भेटू शकत.